प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशी करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. सेवेसाठी अभंग घेतलेलं जगद्गुरु तुकोबारायांचं असून या अभंगद्वारा मागणीपर अभंग आहे होय ना दादा. आपली जी सेवा आहे ब्रह्मीभूत विनायक महाराज साखरे यांची पुण्यतिथी या निमित्तानं आपली ही सेवा आहे आणि ही आमची गुरु परंपरा आहे दादा. कारण का स्वाभिमानानं सांगायला का अडचण नाही महाराज. पुष्कळ गुरु परंपरा आहेत पण डोळस परंपरा जर असेल तर साखरे संप्रदाय महाराज. साधकाच्या उद्धारासाठी तळमळ घेणारा हा एक संप्रदाय लक्षात ठेवायचा. पोट भरणारे संप्रदाय पुष्कळ आहेत महाराज पण पोट जाळायचा परमार्थ आहे महाराज. कारण का पोट भरून भरूनच आपलं आयुष्य या पोटा कारणे गा झालो पाणी आपलं पोट भरायचं चाललंय महाराज. पण महाराज या पोटानं सगळं महाराज आपल्या पाठीमागं लावलेलं आहे महाराज. असो महाराज खऱ्या उद्धाराची तळमळ जर असेल तर या संप्रदायात आहे आणि डोळस परमार्थ आहे महाराज. थोडं करा तुम्ही नामस्मरण. कारण का अधिकार तैसा करू उपदेश म्हटले आपल्या शास्त्रानं आणि संतांचं हे मनोगत आहे महाराज. तुमचा जसा अधिकार असेल महाराज तसं त्याला साधनही दिलेलं आहे महाराज. कारण का आपला क्रमसमुच्चय आहे समसमुच्चय खंडित आहे महाराज. आपल्याला क्रमानं जावं लागणार महाराज. आपण काही हिमवंगन नाही. कोण आपण योगी नाही महाराज. आपण निष्काम कर्म उपासना करून साधना घेऊन सद्गुरूला शरण जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि असा क्रमानं नेणारा आपला हाताला धरून नेणारा हा संप्रदाय महाराज. त्याच्याही पुढे महाराज दया ही त्यांचं भांडवल आहे महाराज. 80 कळवळ्याची जाती. कारण का माहिती आहे काय महाराजांच्या सानिध्यात मी बरेच दिवस लहानपणापासून असं असल्यापासून काढल्यात महाराज. कसं असल्यापासून आता तुम्हाला गाडी आहे फोनवरनं बलिवत्यात तरी येत नाहीत. आता विचारतात तुम्हाला काय जेवणाचं मेनू करायचा होय ना. काय मेनू त्यावेळी पिठलं भात देखील मिळत नव्हतं. मग घरात येऊन जेवत होती माणसं तरी पण जाईत होती महाराज. का श्रद्धा होती त्यांची तळमळ होती. बुडत हे जन ये तू कळवला म्हणून महाराज. आणि म्हणून त्यांच्या वचनात सामर्थ्य होतं महाराज. सदजरी एखाद्याच्या पाठीवरनं हात फिरवला तर तो मुक्त होत होता महाराज. आमचं ऐकून ऐकून कान बधीर झालं आणि सांगून सांगून भेंडाळीच माणसं तरी पण अजून रच्या पुढं रडगा नाही महाराज. काय महाराज अधिकाराची उणीव आहे. अधिकाराची आणि अधिकार संपन्न करणं हे साधकाचं कर्तव्य आहे महाराज. आणि अधिकाऱ्याला असेल तिथनं नेणं हे त्यांचं कर्तव्य. दोन्हीकडे जबाबदारी दिली आहे महाराज. शास्त्रानं दोन्हीकडेही जबाबदारी सांगितली आहे महाराज. साधकालाही जबाबदारी सांगितली आहे तशी सद्गुरूलाही जबाबदारी सांगितली आहे महाराज. तिथं थोडंसं तिसऱ्या तरंगाला सांगितलं आहे साधक एखाद्या वेळी आज्ञा नाही काहीतरी करून देत पण सद्गुरूने मात्र करत नाहीत हो. आणि करत्या त्याला सद्गुरू म्हणायचं नाही महाराज. काय आहे महाराज आम्ही चष्मच बदलले सगळं महाराज. आणि चष्मा लावू नका महाराज. फक्त त्या क्षेत्रात या तुम्ही सदमुक्त होऊन जाईल. का महाराज सांग त्याला तत्वसिद्ध आहे ना रे. आज तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगायचं ना तर आत्मा आहे का नाही. मग आपला आहे असा विश्वास असतोय का नाही बसत नाही महाराज. तोच आपल्याला संशय जो येतो तो घातक आहे महाराज. संशयावनी घोर अनेक माही पाप थोर महाराज. विनाशाची वागूर प्राणी आहे महाराज. म्हणून प्रमाण संशय प्रमेय संशय याचं महाराज चिंतन करून सद्गुरूंनी सांगितलेल्या तत्वमसी महावाक्यपत्र आपल्याला जायला श्रद्धेला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. म्हणून आपल्या संप्रदायाला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. मी तरी अगदी प्रेमानं इथं नाहून घेतोय महाराज. मला काय नाही काय येतं आहे महाराज. यायचं काय महाराज. अरे येत्याला घालवायचं आहे. हे आहे बघ ऐक लक्षात ठेवा. प्रपंच करणं भ्रम आहे का नाही. प्रपंच करणं आणि परमार्थ करणं
अरे भ्रमातला भ्रम आहे हा, आता संवादी भ्रम आहे, याला फल आहे महाराज. मग करायचं का नाही? अरे करायलाच पाहिजे महाराज. करून जर लवकर होत नाही तर नाही करून काय होणार आहे महाराज? कारण का परमार्थ करायला तुम्हाला महाराज अजून तुम्ही अगोदर आहे कोण बघा. तिथं कल्पना केली महाराज, मुक्त होता परी. हां, मग आता करायला पाहिजे महाराज. तुम्ही काहीतरी मानायला आला, डॉक्टराकडे गेला, मग इंजेक्शन घ्यायला पाहिजे महाराज. तसं आपण जीवदेशा मानायला लावलो नाही. आमच्या ठिकाणी ती व्यवहार करताना प्रतितीला येते ना. मग आता सद्गुरूकडे जाऊन ते कार्य करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून आपला संप्रदाय जो आहे महाराज तो डोळस आहे महाराज. डोळं दाखवून त्याच्यात चालावं, म्हणजे श्रद्धा असू नये असं नाही महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी, प्रपंच ओसरो म्हटले महाराज. त्याला जन्ममरण म्हटले ना. तुकोबारायने मागणं मागितलंय महाराज. काय महाराज? तसं जग झालेलंच नाही असं काय आहे सिद्धांत आहे महाराज. अजातवादात काय आहे महाराज? प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्यावार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे ना म्हटले. आणि वस्तुस्थिती आहे महाराज. आणि असता तर समाधीत किंवा सुषुप्तीत तुम्हाला त्याची प्रतीती यायला पाहिजे होती प्रपंचाची. पण एक कल्पना केली, ती बी काय केली महाराज? तुम्ही मानायला लागला म्हणून. आहे त्या जगताचा बाध करण्यासाठी नाही, तुम्ही मानलेल्या जगताचा बाध करण्यासाठी ही सगळी प्रक्रिया महाराज. म्हणून प्रपंच आपल्याला प्रतीतीला यायला लागला महाराज. आणि त्याची जाणीवने दिली आहे महाराज. कारण का नाही माहिती आहे त्यांना, पण आज आपलं कार्य व्हायला लागले ना, म्हणून कार्यावरनं कारणाची सिद्धी केली महाराज. कार्य आपल्याला प्रतीतीला येतं ना, त्याच्या पाठीमागं कारण काहीतरी असायला पाहिजे महाराज. आपल्याला सुख दुःख इकडे तिकडे वाटतंय ना, त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी स्वरूपाचं अज्ञान हे मानायला पाहिजे महाराज. आणि ते कारण या प्रपंचाला आहे महाराज. प्रपंच ओसरो म्हटलंय. ओसरो हळूहळू हळू कमी व्हावा महाराज. तो चिंतनानं होतो महाराज. कारण का दुसरं काय आड येत नाही महाराज. हे नसल्यालाच प्रपंच आड येत आहे. आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत जे आडवारा विश्वाभास. विश्वात आपण महाराज एक लक्षात ठेवायचं, हे अज्ञानानं भासलं हे कळत नाही. रजूवरचं सर्प भासला कशान? रजूच्या, नुसतं अज्ञानानं म्हणायचं नाही. अधिष्ठानाच्या किंवा रज्जूच्या अज्ञानानं. आणि अज्ञानानं भासलंय हे कळत नाही, तिथं सत्य वाटतं महाराज. म्हणून आपल्याला अज्ञानाचं देखील अज्ञान आहे. आपल्याला हे भासतंय हे देखील कळत नाही महाराज. आणि का भासतंय हे कळत नाही. अज्ञानाचं देखील आपल्याला काय अज्ञान आहे महाराज. आणि अज्ञानाचं अज्ञान ज्याला कळालं ना, तो प्रपंच ओसरो म्हणतात. आहे प्रपंच काय हो ओसरो. कारण का हित आपली काय आहे आडक पाहिजे आहे. दुःखाला कारणीभूत कोण आहे? हेच आहे महाराज. आणि आपली इच्छा काय? सकल दुःखाची निवृत्तीने परमानंदाची प्राप्ती. पण पुष्कळ आपण प्रयत्न केला ना, जन्माला आल्यापासून मरेतोपर्यंत आणि उगवल्यापासून मावळेपर्यंत जेवढी क्रिया आणि ज्ञान होतं ना, त्याच्या पाठीमागं काय हेतू आहे हो? प्रत्येकाला दुःख नको. आणि बरोबर आहे ना, मला तरी वाटते बाबा दुःख नको आणि मजलागी दुःख व्हावे. कोण देवाकडे प्रार्थना करत नाही, मागावं ते कुंती मातेनं. ते बी का मागितलं माहिती आहे काय? हां, प्रसंगाच्या आनंदाच्या वेळी महाराज आपण देवदेव करतोय, पण गमतीनं करतोय. हाय बघा, आता बसलेली असती माता महाराज, आई जेवायवर चल, आई जेवायवर चल करते तिथं महाराज. तिथं काय तेवढा तळमळ असते. आणि ठ्याच लागल्या आई 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 करते. ते बिंबीच्या देठात नाही येते बघा. तसं दुःखाच्या ह्याच्यात अनेक लक्षात ठेवा. तुम्हाला जेवढा संसार म्हणजे आपण प्रपंच आहे ना अनुकूल होईल, तेवढा ते घाताला पात्र आहे. तिथं आसक्ती वाढते महाराज. ते तुम्हाला अडकून ठेवतं महाराज. म्हणून आमच्या ह्या दोन्ही महात्म्यांचं हे असायचं, बायकोची कडकडीत फोडणी पाहिजे, मग देवळाकडे जाते. हां,
तिची भाषा सळली असायला तर म्हणजे आलास तुला डाळ झालं घे का जातो तो अशी म्हणणारी पाहिजे. मग देऊळ हुडकीत जात आहे. आणि ते जर आलासा काय चहा करू कॉफी करू असं म्हटलं तिकडे जरी हरिपाठ झाला तर इथंच दुर्गे भारी तिचीच वावाणी करीत बसतो. आणि त्यातनं सांगते घरात नाही म्हणून सांग. तर काय देवा या आमच्या उपासना हे आमच्या उपासना हे आमचं कर्म काय दादा म्हणायचं आहे तुम्हाला. आणि चंदनासारखं झिजावं लागतं महाराज. सेवा हा दारवंटा सांगितला आहे महाराज. आपल्याला सेवा करायची सवय नाही, सेवा घ्यायची सवय म्हणून बायको करतोय. सेवा करायला तू गुरु करत नाही. आपण देव का आपण पूजतो माहिती आहे काय. देवाला कसाही पूजा काय तक्रार आहे म्हणता. आता पुजून गेला असेल महिन्याने या कवा त्या बाबाने विचारलंय कवा गेल कुठे गेलतात म्हणून म्हणून देवा ते चाललंय महाराज. पण सद्गुरूंचं असं नाही महाराज. तिथं बाधित का असं ना मन आहे महाराज. पण संसाराची सेवा कितीही करा अधोगतीलाच नेणार. केवढा प्रपंच वाढवा महाराज वासना वाढत राहतात. आणि करायच्या भानगडीत आणि काहीतरी करतंय. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले. हां संस्कार घेऊन अंतकरण जाते महाराज. सूक्ष्म शरीर हे शरीर इथं पडतं महाराज. पण भांडवल घेऊन जाणारं जे आहे ना ते सूक्ष्म शरीर संघातच आहे. आणि त्यात वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. म्हणजे किती जरी संसार बारकाव्यानं जरी केला लोक म्हणतात हो काय नव्हतं बाबाला आणि खायला मिळत होतं. पोरानं काहीतरी करून याला करत वाटतंय महाराज. म्हणजे करू नये असं नाही महाराज. या दोन महात्म्यांचं ही देखील शिकवण होती. तुम्हाला शरीर मिळाले ना त्या शरीरासाठी तुम्ही कर्म करा. कारण का क्षुधाने पिपासा याचे प्राणाचे धर्म आहे. आणि मनुष्य शरीर असलं तर तुम्हाला परमार्थ करता येतो महाराज. मग तो जगवायसाठी पोटापुरते देगा देवालय नाही मागणी. कळना कोंडा अथवा मांडा देई देवा भुकेच्या भांडा. भाकर ताजी अथवा शिडी देई देवा भुकेच्या वडी. कपडा जुना अथवा नवा अंग भरून राहायला गेलं तर खोपाट असं ना तिकडं. कारण का या शरीराशिवाय ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. या शरीराशिवाय वारी करता येत नाही. शरीर उत्तम चांगले म्हणून शरीराचं संरक्षण करणं आत्यंतिक गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी मधुगिरी तरी मागा नाहीतर मग ते कर्म करून संसार करून आलेल्या वाट्याला कर्म करून ईश्वरार्पण बुद्धीने जर केलं तर गृहस्थ आश्रमात सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. तर या सर्वात्मक ईश्वरा कर्म कुसुमाची विरा पूजा केल्या पारा मग तो पसा एक वैराग्य देतो महाराज. आणि इथनं आपल्या परमार्थाला सुरुवात होती महाराज. म्हणजे मनुष्य जन्म देखील आहे तो आपल्याला भाग्यानं मिळाला आहे महाराज. कारण का त्याच्याशिवाय परमार्थ करता येत नाही. दिली इंद्रिय हातपाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाचे जोपन बहुदुःख बहुरोग. म्हणून तुम्ही प्रपंचाची किती जरी सेवा केली तर तो अधोगतीला नेणार. ईश्वराची सेवा काय करते महाराज तुम्हाला एक पुण्य संचय करते. काय करते पुण्य संचय करते महाराज. म्हणून आपण धर्मानं वागावं महाराज. अगोदर एक धर्ममीमांसा आहे त्यालाच उत्तरमीमांसा म्हटले पूर्वमीमांसा म्हटले आणि दुसरी उत्तरमीमांसा आहे महाराज. धर्ममीमांसा सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आणि मग उत्तरमीमांसेत जर एकदा गेलो तर थोडीशी जबाबदारी सद्गुरूवर. पण आपण तिथे गेलो तर महाराज. आणि सद्गुरू सेवा जी आहे ना त्या संसार बंधनातनं मुक्त करते महाराज. म्हणून सद्गुरूची सेवा जी आहे अत्यंतिक मोलाची आहे. प्रपंच ओसरो हा प्रपंच जे आहे ना त्याचं त्यांना स्वरूप कळलं आहे महाराज. या पोटाकारणे गा झालो पांगिला जना नसरेची माय बाप भिके नाही खंडना पुढारा एक म्हणती तया. मग आता कुठं नाही संसार म्हणायचा. बायका पोरं कुठं नाहीत. कुत्र्या मांजराच्यात नाहीत. जिथं जाईल तिथं तो संसार आहेच महाराज. म्हणजे मांडामांड आहेच महाराज. आणि त्याच्यापुढे संसार म्हणजे जन्माला यायचं आणि मरायचं. खरा संसार तो आहे महाराज. आणि बायका पोरं कुठं घालवायची नाहीत महाराज. जन्माचा अभाव त्याचं नाव काय आहे मोक्ष आहे महाराज. संसार प्रपंच ओसरू हळूहळू तू काय हो कमी हो. कारण का चिंतनानं त्याला भाव कमी होतो महाराज. ओसरू म्हणजे आपण अडकून बसलो आहे. आपण करत जातोय महाराज. त्या
कोष्ट्याच्या जाळ्यागत झालं आहे आपल्याला. कोष्ट्याचं नाही ते एक दुसरा एक आहे बघा पक्षी, कोष्टी जाळं करतो त्यात खेळतो, ते त्या ह्याच्यासाठी दिलेलं आहे, विश्व परमात्मा हे जग कसं करतो निर्माण, स्वतःच्याच लाळेतून काढतो. पण दुसरं एक ते फळ असतं आहे बघा, हां हां हां, त्यात ते करतं आहे तयार आणि त्यातच अडकतं आहे, दोन्ही दारं झाकतं आहे आणि त्यातच मरतं आहे. तसं आपण प्रपंच करून करून महाराज बायका पोरातनी अडकतं आहे आणि मरताना रामकृष्णारे म्हणताय नाही धाकल्या पोरग्याचं कसं होईल, त्या नातवाचं कसं होईल म्हणते. ती म्हणतात देवळाकडे जा, पण हे म्हणताय असं करून चाललं तर काय महाराज. हा जो प्रपंच आहे महाराज तो आपल्याला हळूहळू बंधनात पाडतो महाराज. म्हणून संतांच्या संगतीत ईश्वराकडे एक प्रार्थना आहे, एकाएकी जाणार नाही महाराज तो, आणि एकाएकी जायत असेल तर मागल्या जन्मी तुम्ही केलेला असायला पाहिजे. बरोबर आहे, त्याला योग भ्रष्टाचं म्हटलेलं आहे महाराज. म्हणजे पाठीमागल्या जन्मात देखील त्यानं ही साधना केलेली आहे महाराज. कारण का हे दोन दोष निवृत्त करण्यासाठी तुम्हाला कर्मोपासना करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि सद्गुरूच्या ठिकाणी गेल्यानंतर हे जे आपल्याला जन्ममरणाचं जे पाठीमागं लागलं आहे ना, त्याचा हळूहळू बाद करणं, निराश करणं, यालाच म्हटलं प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो घातले महाराज. कारण का अंतकरणाचे हे 4 धर्म आहेत महाराज, मन बुद्धी चित्त अहंकार महाराज. संकल्प विकल्प करणारं कोण आहे? मन आहे महाराज. चित्त चिंतन करणारं पूर्वापार चित्त आहे, आणि यथार्थ निश्चय करणारी बुद्धी आहे, आणि अहंकार धारण करणारा तो अहंकार आहे. मी आमका तमका असं म्हणणारं असं महाराज. चित्ताला महत्त्व दिले त्यांनी महाराज. कारण का चित्त एक चैतन्यातला असतो, एक हे 3 जे आहेत ते 3 गुणातले आहेत असं मानायला काय. म्हणजे बघा माझ्या ह्याच्यातनं मी म्हणतो, बरोबर आहे ना काय. हां, कारण का मन हे बुद्धी हे सत्वगुणाचे आहे, मन हे रजोगुणाचं कार्य आहे, आणि अहंकार हा आता चित्त लावायचं कुठं, ते तरी कार्य करतं आहे ना. तर ते एक चैतन्याचा, यातनं प्रकाश देणारा तो एक चैतन्याचा भाग आहे महाराज. चित्त मोरो म्हटले महाराज. कारण का परमार्थ करत असताना आपण हळूहळू हळूहळू मुरणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. बुक्कीनं आंबा पिकवून चालत नाही दादा. साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभवे, मुरला गाठले महाराज. कापुराची वाती उजळल्या जोती ठाईच समाप्ती. कारण का अगोदर ती ज्ञान व्हायलाच पाहिजे महाराज, आणि झालेलं ज्ञान देखील महाराज मग काय झालं आपला विषय महाराज. हे अज्ञान हे एक जित्ती बायको आहे, अज्ञानी जित्ती बायको आहे, आणि ज्ञान होणंही मरून ती हाडळ पाठीमागं लागलेली आहे. जित्ती बायको गपच घरात बसायचं म्हटलं तर त्या दिवशी ती शेताकडे येत नाही, गेलं तर काहीतरी टाळकीत बाबा घालेल म्हणते. पण हाडळ झालेली निजूच देत नाही, कळतंय ना. तसं एकदा हे शब्दज्ञान, हा काय ज्ञान म्हणजे काय, सज्ञानाच्या झोंबे कंठी म्हटले का ज्ञानाच्या, हो ज्ञानावर तडाखा देतात महाराज. आणि मी हे प्रत्यक्षात दूत महाराजांना पुढ्यात बसून पाया पडून विचारलं. कारण का बऱ्याच लोकांना ज्ञानाचं वावडा आहे दादा. नको ब्रह्मज्ञान, अरे कुठं शिकून आलास नाव सांग, बघूया मग तुझं नको म्हणूया, तुझं मानतो आम्ही हो, पण अगोदर कुठं जाऊन शिकलास नाव सांग, तुझ्या आमच्याकडे सर्टिफिकेट दे ना. हां, अरे अजून मीठ माहीत नाही तुझ्या पात्रावर, ती जेवलेले हात पुसून निघाल्यात आम्हाला आता नको म्हणतात. याच्या पात्रावर मीठ नाही तरी मी नको म्हणतोय, रातभर टाचा असून मरशील. अरे ज्ञानाशिवाय तुम्हाला सुटका आहे काय महाराज. हां, ज्ञान महाराज पचायला जड आहे, पण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही महाराज. ज्ञानवे एके उपाय करशी जितकी आधी की गुंपे रुकी म्हटले महाराज. या वृक्षातनं तुम्हाला जर सुटायचं असेल, जन्ममरणातनं सुटायचं असेल, तर आत्मज्ञानाची आत्यंतिक का हो, का हो. अरे अज्ञानामुळे बंद गळ्यात आहे, त्याच्यासाठी कर्म उपयोगाला येत नाही, उपासना उपयोगाला येत नाही. ती पाठीमागं ज्ञानाला साधन आहे, पण मोक्षाला साधन काय आहे, ज्ञानच आहे महाराज. तेही राहता कामा नाही. म्हणून ज्ञान गिळून गावा टाळा टाळे लोपला. म्हणून ज्ञान संपादन व्हायचं असेल तर अगोदर भक्तिसूत्रातनं जायला
पाहिजे महाराज. म्हणजे ज्ञान पूर्वीची भक्तीच आहे आणि ज्ञानानंतर देखील ज्ञानोत्तर देखील भक्तीच आहे महाराज. कारण का भक्ती प्रेमाविहीन ज्ञान नको देवा. आणि नुसती जर तुम्ही भक्ती करायला लागला तर ती आंधळी राहते महाराज. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्हीची सांगड असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून हा प्रपंच ओसरू हळूहळू चित्त तुझे पायी मुरो म्हटले महाराज. कारण का अभ्यास करत 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 श्रवण व्हायला पाहिजे. श्रवणानं प्रमाण संशय निवृत्त करायला महाराज. बरोबर आहे ना? काय ज्ञानानं मोक्ष का कर्मानं मोक्ष का उपासनेनं मोक्ष असा जो संशय येतो महाराज त्याला प्रमाण संशय म्हटले महाराज. ज्ञानानंच मोक्ष आहे, कर्म उपासनेचं खंडन नाही महाराज. ते मल आणि विक्षेप दोन दोषी घालवण्यासाठी त्यांची गरज आहे, पण आवरण निवृत्तीसाठी ज्ञानाची अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि तिथनं पुढं महाराज संतांच्या संगतीत जाऊन आपल्याकडं सामुग्री पाहिजे दादा. पहिला विवेक जागा व्हायला पाहिजे. विवेक हा आपल्या जीवनातला पाया आहे, परमार्थ क्षेत्रातला पाया आहे. विवेक नसेल तर मग वैराग्याचं स्वांग ठरतं महाराज. मग विवेक जागा व्हायचा असेल तर चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत तिथे विवेका असं नाही केली महाराज. आणि मग महाराज तिथनं पुढं आपल्याला विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान हे साधनातलं आहे. हा काय आणि तुम्हाला साधनातलं समाधान मिळत असेल तर यथार्थ तुमचं साधना होते असं मानायला काय, पण तेवढ्यावर थांबू नका. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व मोक्षाची इच्छा होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी पाठीमागं तळमळ लागायला पाहिजे महाराज. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. म्हणजे चित्ताला तळमळ असायला पाहिजे तर समाधान नाही. पाया पडून बोलवून घ्यायला लागतात या बाबा म्हणून. एवढं आमचं हे चाललं आहे महाराज. अरे ज्याची त्याला तळमळ असायला पाहिजे महाराज. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कै बिरडे फिटेल, कै तू स्वामी भेटेल, युगाहुनी निमिष. एक निमिष सद्गुरूच्या भेटीसाठी सण झाला नसला पाहिजे महाराज. अशी एक तळमळ तयार होती, त्याला साधक अवस्था असं म्हटली महाराज. आणि ती प्राप्त झाल्यानंतर महाराज जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं महाराज, त्यांना हळूहळू संसाराचं स्वरूप कळतं महाराज. कळल्यानंतर इकंड घ्यायचं, दोन्हीकडंही घ्यायचं. हां, सरपाय कळलं तरी बी त्याचा बाद होतोच आणि रज्जू कळली तरी बी काय म्हणायचं आहे नाव सांगा. पण रज्जूच्या ज्ञानाशिवाय सर्पाचा बाद होत नाही, हे लक्षात ठेवायचं. रज्जूचं ज्ञान म्हणून ज्ञानच का महाराज, तर ज्याच्या अज्ञानानं जे वाचतं ते त्याच्या ज्ञानानं निवृत्त होतं महाराज. नाहीतर मग काय रज्जूच्या जाण्यासाठी दुरीच्या उरगा डांगा पाय मिळवता, सिनाची वावगा म्हटली महाराज. त्या काठीनं किती जरी बडीत बसलो तर सर्प जाणार नाही महाराज. मग काय करायला पाहिजे, त्याचं आपल्याला ज्ञानच व्हायला आणि ज्ञान झाल्याला मोरायला पाहिजे महाराज. उरता कामा नाही, तर मग एक काकुरं काढल्याशिवाय राहत नाही का. आमचं हेच चाललं आहे आता सगळं. लोक म्हणतात दादा तुमच्या महाराजात बघा काय चाललंय का, बोलायला नकोच आहे महाराजात ते खरं म्हणजे. कारण का तो विषय आपला नाही महाराज. पण आपण समजून घेणं अत्यंतिक, हे बघा लोकांच्यापेक्षा आपण सावध राहून आपला अभ्यास करणं अत्यंतिक. कारण का जगाच्या उदाहरण आमच्या विभूती, जगाच्या कल्याणा मग आम्ही संत. अरे ते संत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलेले ऋषी सात भावे. त्याच्या पुढे म्हणतात मी वासुदेव तत्वता. त्याने आल्याला मुक्काम सांगितला, मी कोणी सांगितलं, पाठीमागनं कुठनं आलोय आपण, आलोय का नाही, कुठनं आलोय काय माहिती नाही, कुठं जाणार, कधी जाणार, मग काय माहिती आहे नाव सांगा. माहिती आहे हे देखील तुम्हाला माहिती नाही. असो महाराज, विनोदाचा भाग नाही महाराज. संत पण अंगावर न घेता महाराज
संतांची सेवा करणं साधक भाव आहे तो महाराज, शेवटपर्यंत जाता कामा नाही महाराज. तत्वमसी महावाक्य वृत्ती जरी तयार झाली व्हायला कठीण आहे. सौप्त भूमिका ओलांडून जायला पाहिजे. सुविचारा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभावी आणि तुरीय पात्र जायला पाहिजे. आणि तिथं गेल्यानंतर चित्त तुझे पायी मुरो, नाहीतर तोपर्यंत चित्त कुठं मुरल त्याचा पत्ता लागत नाही का बाबा. कारण का ते अनादिकालाचे संस्कार घेऊन आलेला आहे महाराज. चित्त तुझे पायी मुरो आयशे गरिगा पांडू रंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा म्हटले. मग तो पांडुरंगाचा रंग जो आहे तो शुद्ध आहे हो महाराज. आणि खरोखर त्या रंगात रंगाव महाराज, त्या रंगासारखा रंगच नाही महाराज. आयशे करिगा पांडुरंगा, कारण का आपण ह्या बायका पोराच्या रंगात आहे ना. हां, या रंगात किती जरी रंगला तर एक दिवस अधोगतीला जाणार महाराज. म्हणून तो जो रंग आहे महाराज, रंग म्हणजे परमानंद, आनंद, आनंदाची डोई, आनंद 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 आनंदाची तर आनंदाची म्हटली. तो एक आनंद आहे महाराज. त्या रंगात मला रंग म्हटले महाराज. तो विलक्षण रंग आहे महाराज. ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. नामदेवरांचे उद्गार आहेत महाराज. विलक्षण आनंद आहे महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी गाठले महाराज. कारण का तो रंग एक विलक्षण आहे महाराज. नाही त्या रंगात महाराज देव नाचू लागला महाराज. आणि तो रंग जो आहे तो कधीही त्याचा नाश न पावणारा स्वयंसिद्ध आहे महाराज. त्याच्यासाठी कुठल्या बाकीच्या पदार्थाची आणि कशाची गरज नाही महाराज. म्हणून ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. पुढं काय म्हटलंय? हां, पुरेपुरे आता नको दुजी याची बास बाबा. आता हे दुजं जे वाढतंय ना त्याची सत्ता. कारण का भेदात महाराज दुःख आहे महाराज. भेदात हा दुःख आहे महाराज. 12 प्रकारचा भेद सांगितला आहे महाराज. मग काय सांगायला पाहिजे होतं जरासं. ऐकत बसलो तो दादा. जीवेश्वराचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे आणि जड जडाचा भेद आहे. आणि देवदेवांचाही भेद आहे महाराज. कुठं काय आपण ग बसतो महाराज. हां, आज एकादशीला देवळाकडे जाते आणि मंगळवाराला की याला माकडं पडते महाराज. आणि वारीतनं माणसं परत येतात, नाही जाऊन चालत नाही म्हणतात. आईची लई ताकद आहे. आता बाबापेक्षा आईलाही श्रेष्ठ झाली महाराज. काय दैवान काय चाललं हेच काय कळत मला. अहो इशाराला आलीत. आम्ही गाडी चालत आमची चालू होती ना, तर महाराज यंदाच वरीस काय ते नाही वारीला नाही आलं तर चालतंय का गा. तर याला माझी यात्रा आली, आमची यंदा पाळी आहे म्हणते. आता काय सांगायचं नाव सांगा दादा. याला काय उत्तर आहे का? उत्तर द्यावं मुस्कारात महाराज. अरे तिला स्वतंत्र सत्ता आहे काय महाराज? त्याच्या आश्रयावरती आहे का महाराज? आश्रय कोणाचा आहे? तिला आधार कोण आहे महाराज? आश्रय कोण आहे महाराज? त्याच्याशिवाय तिला स्वतंत्र सत्ताच नाही महाराज. फक्त व्यवहारासाठी तिला मानलेले आहे महाराज. नाहीतर कुठं ते सिद्ध होते महाराज. तरी पण तिचं भ्या दांडगं महाराज. म्हणून आपण इथं फसलोय महाराज. लक्षात ठेवा. असो महाराज, हे जे भेद आहे महाराज, जीवेश्वराचा भेद महाराज उपाधिकृत आहे. ईश्वराची उपाधी वेगळी लागली. मायाविशिष्ट चैतन्य त्याला ईश्वर म्हटलं आहे. आणि अविद्याविशिष्ट चैतन्य किंवा अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्याला काय म्हटलं आहे? जीव म्हटलं आहे. इथं वाचार्थात भेद आहे. त्याचा वाचार्थ वेगळा राहतो, याचा वाचार्थ वेगळा राहतो महाराज. वाचार्थ तर ऐक्य होणं शक्य नाही महाराज. आणि लक्षार्थ जे आहे कुठंच चैतन्य नाही ब्रह्मचैतन्य, त्याचं सदाचंच महाराज ऐक्य आहे. तिथं समानाधिकरण आहे. आणि इथं मात्र जीवानं बाद समानाधिकरण करावं आणि आपले जे काय जीवधर्म आहेत, अंतःकरणाचे धर्म आहेत ते बाधित करावे. आणि मी कुठंच आहे असं त्यालाच बाद समानाधिकरण म्हटले. म्हणजे जीवेश्वराच्या उपाधिकृत भेद आहे, स्वरूपाने नाही. आणि उपाधिकृत जरी भेद असला तर उपाधी कशी आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानाला धक्का लावू देत नाही. जागा झाला तर आहे, हा लक्षात ठेवायचं. जागा असला तर महाराज जीवजीवाचा भेद महाराज. अनेक घट जरी भरलेले असले, त्यात अनेक जरी प्रतिबिंब पडलेले असले तरी सूर्य किंवा चंद्र एकच आहे.
तसे तुमचे आमचे नाना अंतकरण आहेत महाराज. काही शास्त्रकारांनी नाना जीव मांडलेत महाराज, चुकीचं आहे ते. म्हणलेत ना सांख्याने योग्याने नाना जीव मांडलेत महाराज. जीव नाना नाहीत महाराज, अंतकरण जे आहेत उपाधी जे आहेत ते नाना आहेत महाराज. आणि उपाधीचा बाद होतो. चैतन्य जे आहे ते सर्वागटी राम देहादी एक, सूर्यप्रकाश शस्त्ररश्मी. त्या जीवाच्या उपाधीचा जर बाद केला तर सर्वांचं चैतन्य जे आहे ते एकच आहे महाराज. जीव जड ईश्वराचा भेद. हे दिसणारे जड पदार्थ किती जरी असले तरी मायाविशिष्ट परमात्मा तोच नटलेला आहे ना. हां, मायाविशिष्ट परमात्मा तोच हे नटलेला आहे महाराज. आणि त्याच्याशिवाय वेगळं काय नाही महाराज. म्हणून तिथं भेद सिद्ध होत नाही. कारण का माया प्राधान्यानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे. आणि उपादान कारण तोच मानलेला आहे महाराज. आणि उपादानाचा कार्यात प्रवेश असतो. म्हणून जग आनंदमय आहे महाराज. अवघे चित्रलोके. कारण का देव तुमचा कसा आहे, आनंद स्वरूप आहे ना. मग देवच नटलेला आहे ना. हां, विठ्ठल विस्तारला ज्यांनी सप्तही पाताळे भरूनी विठ्ठल व्यापक. मग कुठं तुम्हाला दुःखाला जागा आहे महाराज. म्हणून तो परमात्मा अभिनंदन उपादान करत नसल्यामुळं हे दिसणारं जग महाराज त्याला प्रतिबंध करू शकत. कारण का तोच हे विश्व नटलेला असल्यामुळं. ऐसा लागवे माया सूत्रधारी, एकटा एकलाच झाला नानाकारी. स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी, तोच नंदनंदन सय बाळब्रह्म. आता स्थूल शरीरानं तो विराट स्वरूप त्याचा आहे. त्याचं विराट स्वरूप म्हणजे आमचं स्थूल शरीर. बरोबर आहे नका. विश्वाचा विराटाशी संबंध मांडलेला आहे नका. तुमचं आमचं सूक्ष्म शरीर जे आहे ते त्याची माया आहे ना. आणि मायाचंच सत्वगुणाचं कार्य तुमच्या आमच्या अंतकरण आहेत. म्हणजे अंतर्यामी देखील तोच आहे ना. तैजसाने तो सूत्रात्मा घातले, तैजसाने त्याचं ऐक्य मांडले महाराज. आणि अज्ञान जरी असलं, तुमचं कारण शरीर जर असलं तर तो ईश्वर आहे ना तिथं. हां, त्याचंही तिकडे काय आहे महाराज, ऐक्यच आहे महाराज. कारण का अज्ञानी निवृत्त झालं ना तिथं देखील स्वरूपानं तो आहेच महाराज. म्हणून तिन्ही अवस्थेत तोच आहे महाराज, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. म्हणून विश्वरूपानं तोच नटलेला आहे. म्हणून हे देखील त्याला भेद करू शकत नाही महाराज. आणि जड पदार्थ काय सगळे पंचीकृत पंचमहाभूताचं कार्यच आहे. जरी वेगळे दिसत असलं तरी ते पंचीकृत पंचमहा प्रत्येक ज्या कार्यात ती पंचमहाभूतं आहेतच. म्हणून त्याला वेगळं करता येत नाही महाराज. आणि पुढं काय जड जडाचा ते म्हणजे असा जर आपण विचार केला महाराज तर हे सगळं नको दुजियाची सत्ता म्हटली महाराज. आता या दुजियाची सत्ता असं चिंतन जर केलं तर आपण एक भावाला प्राप्त. कारण का दिसणारं हे सगळं कल्पित आहे महाराज. आणि त्याला अधिष्ठान असणारा परमात्मा आहे महाराज. या सर्व जगताला अधिष्ठान रूपानं आधारी तोच आहे. सामान्य चैतन्य रूपानं आधारी तोच आहे. आणि इकडं उपाधी समजून घेतलं तर अधिष्ठानही तोच आहे महाराज. म्हणून या जगतात दुसरं काही नाही. नको नको आता दुजियाची सत्ता. कारण का भेदात दुःख आहे. दुःख कुठं होतं, दुजे जवजव घडे तव तो संसार भय जोडे. आता भेदात दुःख आहे. दुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण पाप, त्याला कारण रागद्वेष, रागद्वेष त्याला कारण अनुकूल प्रतिकूल, त्याला कारण भेदज्ञान. भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान महाराज. म्हणजे तुम्हाला इथंच यावं लागतं महाराज. नको नको आता दुजियाची सत्ता. ऐशे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा ठोबा रघुमा. Thank you.
प्रपंच ओसरो चित्त तुझे पाय मुरो, ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. पुरे आता नको दुजियाची सत्ता, ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. तुका म्हणे लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिडा, ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. संसाराचा अनुभव घेऊन, प्रपंचाचा अनुभव घेऊन त्याने अनुभव इथं व्यक्त केलेला आहे महाराज. कारण का संसारातून निघण्यासाठी सगळा परमार्थ आहे महाराज. परमार्थ करायचा नाही महाराज. आपण करायला लागलोय महाराज. काय मिळत नाही हे कळवून घ्यायचं महाराज. परमार्थात काय मिळवायचं नाही. कारण का प्राप्ताची आणि निवृत्तीची निवृत्ती आहे महाराज. पण बरेच दिवस गेले तर होईल महाराज, नाहीतर नाही होत महाराज. म्हणून या संसारातून निघणं कठीण आहे, पण अभ्यास केला तर एक दिवस. आणि त्याच्यासाठी त्याच्या कृपेची आज अत्यंतिक गरज आहे महाराज. ईश्वर कृपेची, सद्गुरु कृपेची जे आपल्याला गरज आहे महाराज, तसं आपण स्वतंत्र हे करू शकत नाही महाराज. म्हणून चारी कृपा आपल्याला संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. पहिली ईश्वर कृपा व्हायलाच पाहिजे महाराज, तर आपल्याला यथार्थ सद्गुरू भेटतो महाराज. गुरु भेटतील, काय अडचण नाही महाराज, पण सद्गुरू वेगळे आणि गुरु वेगळे महाराज. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईल शेवट. जग द्वंद्वादिक 80 वर्म मध्ये दावी नारायण अंतरीच्या गुण. कारण का ते कोण आहे ते तुला कळायचं नाही. आणि ईश्वराकडं तो प्राणिकर्म सापेक्ष या जगताचा करता असल्यामुळं तुमचा संचिताचा ठेवा जर प्राप्त झाला तर मग सद्गुरू तुम्हाला सद्गुरू भेटे हा पैसा गाठले महाराज. बरोबर आहे. कर्माची साम्यदशा होय विरेक्षा त्यात सद्गुरू भेटे हा पैसा. ते त्याचं काम आहे. कुणातरी महात्म्याची अशी भेट घालून देतो, नाहीतर मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. इथनं पुढे सद्गुरूच्या सेवेला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. आणि तुम्हा मला जग काय आहे, ब्रह्म काय, माया काय, जीव काय, जगत काय, ईश्वर काय कळण्यासाठी शास्त्राची अत्यंतिक गरज आहे. म्हणून शास्त्राचे आपण उपकार म्हणणं अत्यंतिक. आणि त्याच्याही पेक्षा महाराज सूक्ष्माती सूक्ष्म तत्व आहे ना. होयते 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 असं म्हणून धावता येत नाही महाराज. कोण्याही प्रमाणात हो नेले म्हटले महाराज. आणि तेवढी आपली बुद्धी अंतकरण वृत्ती बुद्धिवृत्ती सूक्ष्म व्हायला पाहिजे महाराज, तरच त्याचं कुठंतरी हितं आत्मसात झाल्यासारखं होईल. होणार नाही असं नाही महाराज, पण तेवढी शास्त्रशुद्ध बुद्धी असली तर त्याला ती ग्रहण करते महाराज. म्हणून शास्त्राचं चिंतन करणं अत्यंतिक गरज आहे. आणि शास्त्राने तुमचे संशय निवृत्त होतात महाराज. जेवढं शास्त्र तुम्हाला आकलन होईल तेवढे संशय हळूहळू निवृत्त होतात महाराज. आणि अंतकरणाची एक तयारी होते महाराज. आणि म्हणून त्याच्यासाठी अंतकरण कृपा होणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून अंतकरणावर शास्त्राचे संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. म्हणून ईश्वर कृपा, सद्गुरू कृपा, शास्त्रकृपा आणि अंतकरण कृपा चारी कृपा संपादन करणं आपल्याला कर्तव्य आहे महाराज. आणि त्याला कारण असणारं जे अज्ञान आहे ते लटकं आहे. या सगळ्याला कारण काय आहे? लटकंच आहे महाराज ते. पण लटकं असून एवढं त्यानं फजिती केली महाराज. व्यापार करत होतो महाराज. व्यापार करून करून कुठंतरी खोपटात राहायचं. 4 पैसे मिळवले महाराज. आणि मग झोपलं आणि स्वप्न पडलं. आता ते करायची म्हणजे लग्न झालं महाराज. लग्न झालं. ती केवढी बारकी खोली होती नाही. हां, त्याच्यात ते झोपलेले दोघंजण. आणि विचार चालू झाला, होय आता एवढी खोली आहे, दोघं आहेत ठीक आहे. समजा दैवयोगानं जर काय पांडुरंगाच्या कृपेने म्हणतात, सद्गुरूच्या कृपेने म्हणतात. आता लेकरासाठी नाही संसारासाठी पांडुरंगाची आणि गुरुची कृपा काय करायची महाराज? त्याला तुमचं प्रारब्ध आहे ना. पांडुरंगाची कृपा सद्गुरू भेटायला
आणि सद्गुरूची कृपा मुक्त व्हायला. बघा तुम्हाला काय म्हणाय, बरोबर आहे ना काय. आणि त्यांनी दिलेलं अंतर कृपा धारण करायला, त्याशिवाय हे धारण होऊ शकत. हे जरा म्हणले तिसरं झालं तर काय करायचं, तू जरा तिकडं सराक, मी जरा इकडं सराक. आणि एकांद्र झालं तर जरा तू तिकडं सराक, मी जरा सरकतो. तिसरं झालं तर तिकडं जरा सरकाय गेले ते पडलं नाही कुबाड. आता सत्य पोरानं मोडलं का, कुबाड तरी मोडलं मान्य आहे. मग हे सत्य मुलानं मोडलं का मानलेल्या मुलानं मोडलं, कल्पित. हे लटकंच आहे महाराज. पण केवढा त्रास द्यायला लागले बघा. आत्तापर्यंत जी आपण जीवदशा भोगायला लागलो महाराज, ती कशामुळं महाराज, केवळ स्वरूपाच्या अज्ञानामुळं महाराज. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक जे काय तीन ताप असतील किंवा अनेक काय जे दुःख होतं आहे महाराज, ते सगळं त्याला कारण कोण आहे, स्वरूपाचं अज्ञान. बरोबर आहे ना काय. कुठं चुकत असलं तर सांगा, सुधारणा झाली तरी तो होईल. आणि आता ती पुढच्या जन्माला. कारण का आता अभ्यास करायचा म्हणजे ज्यांना माहिती आहे महाराज, ही येऊन विचारत इथं असं आहे बघा म्हणतात. असून दे महाराज, चालू आहे सगळ्यांच्या कृपेतनं, सद्गुरूंच्या कृपेतनं म्हणा, तुमच्या कृपेतनं. पण हे अज्ञान जोपर्यंत आपल्याला निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्या पाठीमागची जी पीडा आहे ना, ती पीडा जाणं शक्य नाही महाराज. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, पिढा आहे का काय आहे हो. मग आता प्रत्येकाला मरणाचं दुःख नको आहे, होय नव का. जन्मात दुःख आहे का मरणात आहे हो. खरं दुःख कुठं आहे जास्त, जन्मात आहे महाराज. काय सांगावी गरबीची यातना बघा, ती ओव्या बघा किंवा अभंग बघा महाराज. पण तिथं संयोग हा म्हणून आनंद वाटतो महाराज. आणि मरणाचं दुःख का वाटतं, आता हे सगळं सोडून जायला लागतंय म्हणून महाराज. पण जन्माला आलंयच ना, हां बारसं झालंय ना, मग 12वर घालावंच लागणार आहे महाराज. मग आता यातनं जर निघायचं असेल तर याला कारण असणारं असं स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. या तुमच्या आमच्या सगळ्या जन्ममरणाला किंवा संसाराला जर कारण कोण असेल तर स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि अज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत संसार बाधित होत नाही. संसार घालवायचा नाही, नाश करायचा नाही, त्याचा काय करायचा, बाध करायचा. कारण काय सत्यत्व ते नाचायला लागले आपल्या पुढे. सत्य नाही महाराज, ते त्यात सत्य आहे, त्यात सत्य आहे, ते परमात्म्याचं आहे महाराज. म्हणून काय अस्ति भाती प्रिय हे त्याचं आहे, नामरूप त्याचं आहे महाराज. अस्ति 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 ते आहे ना, मग अस्ति तेच भाती ना. मग अस्ति माती आहे का घटा आहे, बोला ना. मग आपण काय म्हणतोय, हां भाती तरी काय आहे, मातीच आहे. पण आपली माती विसरलो आहे आणि घटाला अस्ति भाती आपण म्हणायला आलो आहे. तसं आपण परब्रह्माला विसरलो आहे महाराज. आणि जग आहे असं वाटायलेलं आहे महाराज. जग अस्ति त्याच्याच याच्यावर आहे, भाते त्याच्याच ज्ञानानं, आणि आनंद वाटतो तो देखील त्याचाच नाही, आपलाच आहे महाराज. विषयात सुख नाहीच महाराज. अरे विषयात सुख वाढतंय ते विषयाचं नाही महाराज, आपण कल्पना निवड केली आहे महाराज. असं तर ज्याला दुःख द्यायचं स्वरूप आहे महाराज, आणि सच्चिदानंद स्वरूप आपलं आहे महाराज. मग विषयातनं सुख होतं ते का होतं महाराज, तर त्याच्यासाठी सांगितले महाराज. विषय प्राप्तीसाठी आपली एक इच्छा होती महाराज. इच्छा झाली की अंतःकरण काय होतं, चंचल होतं महाराज. आणि मग आपण काहीतरी मिळवायच्या पाठीमागं लागतो महाराज. आणि तो विषय प्राप्त झाला की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान एकाच क्षणात होतं महाराज. याला वाटतं विषयातनं आनंद झाला आहे. अरे विषयात जर आनंद असता तर बदलला नसता का. साखर आता खावं कशी लागणार, उद्या खाली तर, रागान खाली तर, महिन्यान खाली तर. बरं आता बायको सुखरूप आहे वाटते का नाही, सुख तिच्यातनं आनंद आहे वाटतंय का. जरा समोर आली काय करायचं, कॉफी करू का
चहा करू आता विचारित नाही तर प्रश्न वेगळा आहे महाराज, पण मानूया आपण काहीतरी, आम्हालाच म्हणायला लागतंय जरा चहा करतीस. बघा आता ठेवतो, तुम्हाला ठेव म्हणता म्हणून मला बी कटाळा आलाय करता. सुखाची कल्पना केली महाराज, आणि तिच्या जर सुख असतं तर तिनं काही केलं नाही, 2 तडाखा जरी दिलं तरी आनंदाचं वाटायला पाहिजे होतं, आनंदाची डोई, मग सोडचिटी आलं नसतं महाराज. बरोबर आहे. सुखाची कल्पना केली आपण तिथं. सुख तिथं नाही महाराज, तिथे प्रश्न घेतलाय महाराज. ते महाराज तुमचा विषय आणि अंतःकरण एक दिशेत तो होतं महाराज, आणि तिथंही चैतन्य आहे आणि येथंही चैतन्य आहे. विषय चैतन्य, अंतःकरण चैतन्य हे एक होतं. चैतन्य आनंद रूप आहे म्हणून त्या विषया कालात आनंद होत होतो त्या चैतन्याचा. मग आणि तिथं त्याने शंका घेतली, मग आता विषयातनं त्या निमित्तानं का असं आनंद होतोय ना, मग अधिक विषय मिळवून आनंद घ्यायला काय बिघडतं आहे. अरे तसं नाही दे, तसं नाही दे. मग काय होतं महाराज, ती वृत्ती तिथं विषयाला विषय करते आणि अंतर्मुख होते महाराज. आणि अंतर्मुख झाल्यानंतर या आत्म्याचा ती ग्रहण करते महाराज, आणि त्या आत्म्याचंच ज्ञान होतं सुखाचं, तिथं बाहेर सुख नाही महाराज. ही रीती बरोबर आहे म्हणून. म्हणजे विषयात सुख नाही, विषयात सुखाची आपण कल्पना केली, तिथं जरी सुख वाटत असलं तर ते आत्मानंदाचं आहे महाराज. म्हणून हे लटिकेते फेडा म्हटलंय. तुका म्हणे जाय पिढा, पिढा वाटली तर घा. आम्हाला पिढा वाटती म्हणता, घरातनं ताणून घातलं तरी नाही, 2 दिवस जरी वाढलं तरी आज नाही उद्या बदललं म्हणता येते. नाही तिच्या मनात तसं काय, अगा एवढी तुला बोलतीये होय, खरं तिच्या मनात काय नाही म्हणताय. आणि महाराजांना चुकलं म्हणून चालत नाही. महाराजांना चुकलं म्हणून, अरे काल तुझं चुकीचा तो बोललास, हे चुकून असं चालत नाही. महाराजाचं त्यात तोंड बघणार नाही म्हणताय. आता तुझं कल्याण महाराज करतील का ती करील का. यात पिढाच आहे दादा, आणि हे लटकं जो फिटत नाही, पण ही पिढाच वाटत नाही महाराज. आणि पिढा वाटली तर आपण ती निवृत्त, कारण का अज्ञान उपादान जोपर्यंत कळत नाही दादा तोपर्यंत निवृत्त या पाठीमागं लागत नाही महाराज. आणि म्हणून लटकेते पेढा तुका म्हणे जाय पिढा, ते अज्ञान निवृत्त, कारण का अज्ञानाचं हे सगळं कार्य आहे महाराज. सगळा जो डोलार आहे महाराज त्याला कारण एक स्वस्वरूपाचं अज्ञान आहे, आणि त्या अज्ञान निवृत्त झालं कार्याची निवृत्ती आहे. आणि योग्याची जी निवृत्ती आहे ती लयरूप निवृत्ती आहे महाराज. मग तुम्हाला देखील आनंद मिळतो ना झोपेत, तिथं कुठं बायका पोर आहेत महाराज, पण आनंद आहे ना, आनंदाचं ज्ञान आहे ना, आणि अस्थिरूपानं देखील आहे ना. म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही ठिकाणात आपण अस्थिरूपानं आहोत महाराज. तिथं प्रपंच कुठं आहे महाराज, म्हणजे लटकच आहे. बरोबर आहे. पण याला अज्ञान आहे स्वरूपाचं, आणि ते जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जो आपला विषय आहे महाराज तो आपल्याला प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून देवाकडे मागणे म्हटलंय, लटिकेते पेढा तुका म्हणे जाय पिढा, ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे ज्ञानेश्वर. लटिकेते पेढा तुका म्हणे जाय पिढा, ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी. काय चुकलं असलं तर ते माझं म्हणतो, आणि काय बरोबर असेल ते आमच्या गुरुजींचं महाराजांचं असं म्हणून ते स्वीकार करा. कारण का महाराजांच्या समोर माझा बोलायचा अधिकार नाही महाराज, तरी पण प्रेमापोटी त्यांची सेवा म्हणून मी ती कीर्तन राहते, महाराज म्हणून नव्हे, लक्षात ठेवायचं. कारण का अशा ठिकाणी सेवा मिळणे हे अत्यंतिक भाग्याच आहे महाराज. आमची तारीख नाही होय,
द्या देतो म्हणायचं, काय अडचण नाही था मला, काय आहे देवा काय चाललंय मला, चालून दे, काय आपल्याला करायचं आहे मला. पण एक उद्धाराचं साधन आहे एवढं तरी आपण ठरवूया. आणि कवा तरी त्या बाबाला करीत गेला तर दया येईल, नाहीतर सद्गुरू आपल्याला हाताला धरून कधीतरी घेतील. करत राहणं हे आपलं मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तैनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटी काय या न्यायानं पण करत राहा. आपल्याला एक डोळस परमात्मा भेटलेला आहे, त्या मार्गातून जर आपण गेलो तर निश्चित एक दिवस म्हणजे या जन्मी किंवा पूर्वजन्मी, कारण का ते भांडवल वाया जात नाही. हे संस्कार घेऊनच पुढचा जन्म आपल्याला, त्यालाच योग वरिष्ठ असं म्हटलेलं आहे. मला झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. मी सेवेला इथं जय विठ्ठल.